नमस्कार. आपण आता नोव्हेंबर महिन्याचं भविष्य बघूया. मेष राशीचं नोव्हेंबर महिन्याचं भविष्य. आता मेष राशीला गुरु चौथा आलेला आहे. गुरु हा पॉझिटिव्हच असतो, त्याची फळं आपल्याला नेहमी चांगलीच मिळत असतात. पण तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला प्रगती करण्यासाठी हे तुम्हाला नवीन नवीन अपॉर्च्युनिटीज देणार आहे. कुठल्या चांगल्या संधी कशा मिळणार आहेत तर कोणाच्या ओळखीने किंवा प्रतिष्ठित लोकांच्या ओळखीने किंवा इतर तुमच्या काही वेगळ्या मार्गाने म्हणजे चांगल्याच कुठल्या तरी पॉझिटिव्ह व्यक्तीकडनं किंवा मोठ्या अशा अधिकारी व्यक्तींकडनं तुम्हाला नवीन नवीन कामं मिळण्याची शक्यता आहे. त्याच्यातनं आर्थिक प्राप्ती तर होईलच, पण तुमच्या ह्या वेळेला ह्या महिन्यामध्ये प्रवासही खूप चांगले होतील. प्रवास तुमचे गंगा स्नान होण्याचेही तुमचे योग आहेत. परदेश गमन याच्यासाठी सुद्धा हा काळ तुम्हाला चांगला आहे. पैसा मिळाल्याशिवाय पैसा खर्च होत नाही. पैसे खर्च होणार आहे म्हणजे तुम्हाला पैसे मिळणार आहेत, हे लक्षात ठेवा. म्हणजे तुमचे पैसे मिळण्याचा हा काळ आहे, तेव्हाच तुम्ही ते पैसे खर्च करणार आहेत. ज्या व्यक्ती पैसे खर्च करतात त्यांना पैसे येण्याचेही मार्ग तुम्हाला वेगवेगळे हे मिळत असतात. शिवाय सप्तमामध्ये शुक्र आहे, म्हणजे तुमचं कम्युनिकेशन जे समोरच्या व्यक्तीशी आहे ते अतिशय चांगलं राहणार आहे. तुमचे जे पार्टनर्स आहेत त्यांच्याबद्दल बरोबरचे जे संबंध आहेत ते पॉझिटिव्ह आणि चांगले होणार आहेत. जर तुमचा व्यवसाय असेल, भागीदारीमध्ये असेल तर त्याच्यामध्येही तुमची प्रगती होणार आहे. प्रगती होऊन त्याच्यामध्ये आर्थिक प्राप्ती तुम्हाला चांगली मिळणार आहे. ह्या शुक्राचं आणि गुरुचं केंद्रयोग जरी असला तरी सुद्धा तुम्हाला ह्याची चांगली फळं मिळणार आहे. कारण गुरु हा मंगळाचा मित्र आहे आणि मेष राशी मंगळाची आहे आणि सप्तमेश शुक्र आहे, त्यामुळे तोही तुम्हाला चांगल्या मार्गाने काही काही गोष्टी अचानकपणे तुम्हाला मिळून देणार आहे. ह्या गोष्टी तुमच्यासाठी खूप अतिशय पॉझिटिव्ह अशा ह्या मिळणार आहेत. कसं आहे, प्रत्येक वेळेला शनीची 7.5 आहे. ही काय भीती घेऊ नका तुम्ही, कारण ह्या वेळेला तुमचे जे शत्रू आहेत त्यांचा नाश करण्यासाठी हा शनी तुम्हाला पॉझिटिव्हली तुम्हाला सहाय्य करणार आहे. काही इन्व्हेस्टमेंट आहेत ते लॉंग टर्म्सच्या तुमच्या चांगल्या होण्याची शक्यता आहे. पण ह्या वेळेला मात्र तुम्ही ही काळजी घेतली पाहिजे की ह्या इन्व्हेस्टमेंट आपण बरोबर करतोय की नाही, ही मात्र तुम्ही काळजी म्हणजे खात्री करून घ्या आणि मग करायला काहीच हरकत नाही. कारण शनी बरोबर नेपच्यून आहे, इथे कुठेतरी फसवणूक होण्याची शक्यता आहे. तर ही काळजी तुम्ही घेतली तर ह्याच्यात तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. ही आपली काळजी घेणं, दक्षता घेणं हे आपलं काम आहे. तर हे करायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक वेळेला चुकीच्याच होतील असं नाही.